काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, राज्याचे ज्येष्ठ नेते भुजबळ साहेब, रामराजे नाईक निंबाळकरजी, दिलीपराव वळसे पाटील, धनंजयजी मुंडे, अनिल भाईदास पाटीलजी, संजय बनसोडेजी, अदिती, व्यासपीठावरती उपस्थित असलेले विधिमंडळातील माझे सर्वच, या टोकापासून ते त्या टोकावरती बसलेले माझे सर्वच विधिमंडळाचे सर्व सहकारी, युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभारी आमदार सुनील अण्णा शेळके, ज्यांच्या नेतृत्वाखाली एक अभूतपूर्व असा हा मेळावा या ठिकाणी संपन्न होते, ते सूरज आणि त्यांचे सर्व सहकारी, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष समीर भुजबळ, अविनाश अधिक, पक्षामध्ये प्रवेश करणारे सुरेश नागवडे आणि त्यांचे सर्व सहकारी, पत्रकार मित्र, महिलांचे प्रतिनिधी, राज्याच्या कानाकोपऱ्यातून प्रचंड उत्साहाच्या वातावरणामध्ये जमलेल्या माझ्या तमाम राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्ते, बंधू, पदाधिकारी, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, घड्याळ तेच वेळ नवी. 25 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्थापन होऊन झाली. त्या 25 वर्षाच्या वाटचालीतील भुजबळ साहेब आपण सर्वजण या ठिकाणी साक्षीदार आहोत. पण 25 वर्षाच्या इतिहासात घड्याळ तेच वेळ नवी अशी बिरुदावली घेऊन पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रचंड युवा शक्ती आज या ठिकाणी जमली, याचं मी मनापासून स्वागत आणि अभिनंदन या निमित्ताने मी करू इच्छितो आहे. ऐतिहासिक स्वरूपाचा निर्णय अजितदादांच्या नेतृत्वाखाली घेतला गेला. अनेकांनी वेगवेगळे प्रश्न त्या कालावधीमध्ये निर्माण केले गेले, पण तुम्हाला विश्वास वाटत होता की दादा ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेले 35 वर्ष अहमपणाची भूमिका बजावत पक्षाला मजबूत करण्याची ताकद वाढवण्यासाठी सर्वस्व झोकून देऊन तुम्ही त्या पद्धतीने काम करतात. तुम्ही घेतलेल्या निर्णयाच्या पाठीमागे उभा महाराष्ट्र उभा राहील असा विश्वास व्यासपीठावरती बसलेल्या आमच्या सर्व ज्येष्ठ सहकाऱ्यांना त्या कालावधीमध्ये होता. चव्हाण साहेबांनी हाच बहुजनांचा विचार त्या कालावधीमध्ये दिला. लोकशाही या पक्षामध्ये आहेच. लोकशाहीच्या माध्यमातून बहुमताने आम्ही हा निर्णय त्या कालावधीमध्ये घेतला आणि एनडीएमध्ये सहभागी होत असतानाच महाराष्ट्राला अधिक विकसित करावं, महाराष्ट्राला अधिक प्रगतीपथावरती न्यावं, युवकांचे, बेरोजगारांचे, महिलांचे वेगवेगळे प्रश्न त्या निमित्ताने सोडवले जावेत. सत्तेचा आधार घेत सत्तेसाठी नव्हे तर बहुजनांच्या व्यापक हितासाठी काम करावं, हा क्रांतिकारी निर्णय अजितदादांच्या नेतृत्वाखाली घेतला गेला. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेला 6 महिन्यांमध्ये झालेला बदल तुम्ही आम्ही सर्वजण निश्चितपणे त्या ठिकाणी पाहतो. निर्णय घेण्याच्या पाठीमागची कारण मीमांसा दादांनी त्या कालावधीमध्ये सांगितले. निवडणूक आयोगाकडे हा प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित होता. आज प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मला अभिमान या गोष्टीचा वाटतो आहे. कायद्याच्या कसोटीमध्ये आतापर्यंत स्वायत्त संस्था म्हणून निवडणूक आयोग गेलेला निर्णय जो काही यापूर्वीच्या कालावधीमध्ये निवडणूक आयोग स्थापन झाल्यापासून दिला गेला होता, दादा तुम्ही घेतलेल्या निर्णयाच्या बाबतीमध्ये सुद्धा त्याच कायद्याच्या कसोटीवरती आज निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. काही जण टीका करतात, अदृश्य शक्तीचे हात त्याच्या पाठीमागे आहेत. नैराश्याने माणसांची मनं ज्याला झपटतात त्याला कोणावरती दोष देण्याची परिस्थिती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती येत असते. एका गोष्टीचं भुजबळ साहेब शल्य वाटलं, तुम्ही ज्याचा उल्लेख या ठिकाणी केलात, धनंजयजी तुम्ही या ठिकाणी उल्लेख केलात, सुनील अण्णा शेळकेने या ठिकाणी उल्लेख केला. गेले काही दिवस दिलीपराव प्रचंड शब्दामध्ये दादांच्या वरती टीका करण्याची मोहीमच पैसे टाकून, पैसे देऊन, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली जाते आहे. पण आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मोकळेपणाने काही गोष्टी तुमच्या सर्वांच्या समोर या ठिकाणी सांगणार आहे. भुजबळ साहेब, आता दादानी आपण घेतलेला निर्णय आत्ताचा नाही. 2014 सालामध्ये विधानसभेच्या निवडणुका या राज्यामध्ये सर्व राजकीय पक्ष स्वतंत्रपणाने त्या ठिकाणी लढले. भारतीय जनता पक्ष वेगळा लढला, शिवसेनेने वेगळी भूमिका त्यावेळेला घेतली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा वेगळा लढला. ज्या काँग्रेस बरोबर सतत 15 वर्ष आम्ही सत्तेमध्ये बसलेलो होतो ते काँग्रेसनी सुद्धा निवडणूक स्वतंत्रपणाने लढवली. भुजबळ साहेब, तुम्ही, मी, अजितदादा, प्रफुल्ल पटेल आपण आपल्या हेडक्वार्टरला त्यावेळेला होतो. निवडणुकीचे पूर्ण निकाल हातामध्ये यायचे होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षाने पाठिंबा मागितला नसताना सुद्धा या राज्याच्या स्थिरतेसाठी मी आणि प्रफुल्ल पटेल आम्ही दोघांनी बाहेर जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला आम्ही घोषित केलं. भुजबळ साहेब, त्याची तुम्ही पण साक्षीदार आहात. काय सांगावं लागतंय की आज टीका टिप्पणी करत असतानाच काही माणसं भान त्या ठिकाणी विचारून त्या ठिकाणी बोलतात.
2016-17ला मी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये जाण्यासाठी पूर्णपणाची बोलणी त्या कालावधीमध्ये झाली. मंत्रिपद ठरली, पालकमंत्रीपद ठरलं, लोकसभेच्या जागांचं वाटप सुद्धा त्या कालावधीमध्ये झालं. सत्तेमध्ये आपण केव्हा शिरणार याच्यासाठीच फक्त काही दिवस राहिलेले होते, पण पुन्हा एकदा तो निर्णय त्या कालावधीमध्ये अंमलामध्ये येऊ शकला नाही. 2019 सालामध्ये सुद्धा सातत्याने या होतीमध्ये बोललं गेलं की पहाटेचा शपथविधी झाला. दादा तर नेहमीच बोलतात पहाट सकाळी 5, 5:30, 6ला होते, 4 वाजता होते. 8 वाजता झालेल्या शपथविधीला पहाटेची शपथ म्हणून त्या ठिकाणी बोललं गेलं. त्याच्या आधी भुजबळ साहेब केवळ तुमच्याजवळ, दिलीपराव तुमच्याजवळ आम्ही चर्चा करू शकलो नव्हतो. मी असेल, दादा असेल, प्रफुल्लभाई असतील, धनंजय मुंडे असतील, आम्हाला सर्वांना सांगण्यामध्ये आलं होतं की भारतीय जनता पक्षाच्या बरोबर चर्चा त्या ठिकाणी सुरू ठेवा. शेवटच्या क्षणाला निर्णय बदलला. एकच वादा अजितदादा, शब्दाचा पक्का अजितदादा. ही बिरुदावली केवळ दादा त्या ठिकाणी घेत नाही, पण तो शब्द त्यांनी भारतीय जनता पक्षाला नेतृत्वाच्या माध्यमातून दिला होता. तो स्वतःचा शब्द खरा करण्यासाठी सर्वस्व राजकीय पणाला लावलं आणि दादांनी त्या कालावधीमध्ये शपथ घेतली. हे सुद्धा आज या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आलेल्या युवकांच्या मार्फत नव्या पिढीला सुद्धा आता समजून सांगण्याची आवश्यकता त्या ठिकाणी आहे. काय हे सांगावं लागलं, याची दुरुस्ती या ठिकाणी का करावी लागली. 6 फेब्रुवारीला ऐतिहासिक निर्णय ज्यावेळेला निवडणूक आयोगाच्याकडून आला, ज्या पद्धतीने तुम्ही संभावना करत आला. सूरज, आज तुम्ही युवकांच्या अध्यक्ष आहात. काही पगारी माणसं त्या ठिकाणी ठेवली गेली. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना सुद्धा सन्मान देतो. त्याच्यापेक्षा खालच्या स्तरावरची असलेली जी काही पदाधिकारी आहेत, ज्या एकेरी भाषेमध्ये दादांना बोलतात, आज माझ्या या महाराष्ट्रातल्या तमाम युवकांना मी या निमित्ताने विनंती करू इच्छितो आहे. एक महाराष्ट्रातली जबरदस्त ताकद अजितदादांच्या पाठीमागे या ठिकाणी तुम्ही पूर्ण शक्तीने उभी केलेली आहे. याच्या पुढच्या कालावधीमध्ये या पद्धतीने शब्द प्रयोग करण्याचा प्रयत्न केला तर त्याला जशा तसं उत्तर सुनील देण्याचं काम माझे सगळे जमलेले कार्यकर्ते करतील. याच्यात माझ्या मनामध्ये शंका काही कारण नाही. मला या गोष्टीचं वेदना त्या ठिकाणी होता. एका बाजूला चव्हाण साहेबांच्या विचाराचा वारसा त्या ठिकाणी सांगायचा आणि टीका टिप्पणी करत असताना अश्लाघ्य शब्दामध्ये त्या ठिकाणी टीका टिप्पणी केली जायची. याच पुण्यनगरीमध्ये उभं राहिलेलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय मी आज सांगतो आहे, त्याचं कुणी छातीवरती हात ठेवून सांगावं, अजितदादा पवार नसते तर या पुणे शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय हे उभं राहू शकलं नसतं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये कार्यालय उभे राहिलेत. आम्ही सगळेजण साक्षीदार आहोत. केवळ आणि केवळ अजितदादांच्या कल्पकतेतून महाराष्ट्रामध्ये उभी राहिलेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यालय त्या ठिकाणी उभी राहिलेली पाहायला मिळू शकत आहेत. का 53 पैकी 43 आमदारांचं पाठबळ मिळालं केवळ सत्तेसाठी. या सर्व आमदारांच्या जीवनामध्ये, त्यांच्या राजकीय जीवनामध्ये सख्या भावासारखी पाठराखण करण्याचं काम अजितदादांनी गेले 25 वर्ष अथकपणाने केलं. 2019 निवडणुकीला आम्ही सामोरं जात असतानाच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये पानिपत झालेलं होतं. अशा वेळेला दादांच्या प्रगल्भ नेतृत्वाने काही धाडसी निर्णय घेतले. नवीन तरुणांना त्या ठिकाणी संधी दिली आणि हे नवीन तरुण आमदार विधानसभेवरती निवडून आले.